नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण अगदी हॉटेलसारखा चटपटीत असा डाळ खिचडा बनवणार आहे। साधारण आपण फिक्का डाळ खिचडा नेहमीच बनवतो, पण आज आपण जरा मसालेदार असा डाळ खिचडा बनवणार आहे। आणि यासाठी वेगळं असं साहित्य काहीच लागत नाही, बरंचसं साहित्य आपल्या घरात अवेलेबल असतं। त्यामुळे मसालेदार डाळ खिचडा बनवायचं म्हणजे लगेच टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये। अगदी साधे सोपे मसाले वापरून पण तुम्ही चटपटीत असा डाळ खिचडा बनवू शकता आणि घरातल्यांना 100% खूप आवडेल। तेव्हा एकदा नक्की ही डाळ खिचडीची रेसिपी ट्राय करून बघा। चला तर मग चटपटीत डाळ खिचडा कसा बनवायचा ते बघू। घरात कोणताही तांदूळ असेल तो घ्यायचा। मी इथे कोलम घेतलेला आहे। सोबत अर्धी वाटी सालीची मूग डाळ घ्यायची। सालीची मूग डाळ जी असते त्याच्यामुळे डाळ खिचडा खूपच टेस्टी लागतो। अर्धी वाटी साधी मूग डाळ घ्यायची। आता भाज्यांमध्ये मी इथे अर्धा गाजर बारीक कापून घेतलेला आहे, एक टोमॅटो बारीक कापून घेतलाय, थोडेसे वाटाणे घेतलेत, ह्या सीझनमध्ये भेटतायत म्हणून वाटाणे पण घेतलेत इथे मी। 4-5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि लसूण पण डाळ खिचड्यासाठी भरपूर वापरायचा, मग छान टेस्ट लागते। सोबत कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे। मी इथे 3 लिटरचा कुकर घेतलाय, त्यामध्ये तांदूळ आणि दोन्ही डाळी घालून स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या। टोमॅटो, वाटाणे आणि गाजर हे घालून घ्यायचं। सोबत थोडंसं लसूण आणि हिरव्या मिरच्याचे काप घालून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालायचं, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि थोडीशी हळद घालायची। यात मी इथे 1.5 ग्लास पाणी घालून घेतलंय। आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या। 3 शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजते, तुम्ही बघू शकता एकदम प्रमाणात पाणी झालेलं आहे। आता हे थोडंसं स्मॅश करून घ्यायचं आणि यामध्ये गरम करून पाणी घालून घ्यायचं। पाणी घातलं की डाळ आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, गुठळ्या वगैरे नाही राहिल्या पाहिजे। पाणी थोडंसं जास्तीचं गरम करून ठेवायचं, म्हणजे आपल्याला पाहिजे तसं गरम पाणी वापरता येतं, थंड पाण्याचा शक्यतो वापर करायचा नाही। आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं, यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं आणि बारीक कापलेला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा परतण्यासाठी थोडंसं मीठ घालून घ्यायचं। आपण अगोदर मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता मीठ थोडं कमीच वापरायचं। यामध्ये आता थोडासा हिंग घालून घ्यायचा आणि तोही तेलामध्ये छान तळू द्यायचा। कांदा ब्राऊन झाला की यामध्ये पुन्हा हिरव्या मिरच्याचे काप घालून घ्यायचे, तेही कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे। बारीक कापलेला टोमॅटो घालायचा। सर्व व्यवस्थित परतलं की यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि थोडीशी हळद घालायची। सर्व मसाले पुन्हा कांद्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आणि शिजलेला डाळ खिचडा यामध्ये घालून घ्यायचा। सर्व व्यवस्थित मिक्स करून इथे तुम्ही पुन्हा पाण्याचा वापर करायचा। थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे सैलसर असं डाळ खिचडा तयार होतो, एकदम कोरडा कोरडा नाही होत। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याला उकळी येऊ द्यायची। यामध्ये आता थोडीशी वरतून कोथिंबीर घालून घ्यायची। नुसता असाही डाळ खिचडा जर वरतून साजूक तूप घालून तुम्ही खाल्ला तरी खूप टेस्टी लागतो, पण माझ्या मुलांना थोडा चटपटीत आवडतो म्हणून मी वरतून लसूण आणि लाल तिखटचा तडका घालणार आहे। आता याला अशीच उकळी येऊ द्यायची आणि दुसऱ्या गॅसवर तडका देऊन घ्यायचा। तडक्यासाठी आता मी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलंय, यामध्ये लसणाचा ठेचा करून घेतलाय। लसूण बारीक न कापता थोडासा ठेचून घ्यायचा। लसूण थोडासा तळला की यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि 2 लाल मिरच्या घालून घ्यायच्या। सर्व तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्यायच्या आणि आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घ्यायचं। लाल तिखट पण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि हा तडका आता डाळ खिचड्यावर घालून घ्यायचा। खूपच छान मस्त तडका बसलाय। खूपच छान असा डाळ खिचडा तयार झाला। सो तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।
रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुम्ही पण एकदा घरी बनवून बघा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.